सांडून गेलेले आहे ते खरकट उचलून त्यांच्या पदरात टाकतो बाबा, त्याचा मंत्री उधारी घेतली. आता मला सांगा, हिंदी भाषा आता 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश. आपल्या संविधानाचा कलम 351 त्याच्यामध्ये राजभाषा लिहिली हिंदी. हिंदी भाषा फक्त भाषांच्या युतीपुरती आहे का? पूर्ण भारताची आहे? मग म्हणायचा मला सांगा, याने हिंदी चालीच्या गायल्या, हिंदीमध्ये गायल्या. मग मला सांगा, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, पूर्ण भारत यांच्यावर काय उडाला काय हो? भैया लागला म्हणले ना, भैया लागला. मग यांना पूर्ण भारत लागला काय म्हणायचा? गोवा तेवढंच बोला, तुमची जी सहनशक्ती असेल तेवढंच बोला. आता लगेच बायकांचा, शेवटी बायकांची बाजू मांडणारे शक्तीवाले आहेत, त्यांच्यामध्ये थोडंफार बाईचं प्रेम असतं. माझा ज्या वेळेला मी या नमनाच्या बाबतीत बोललो, त्या नाचणाऱ्या कोकणातल्या पुरी आहेत, आपल्याच पुरी आहेत, मी त्यांना विरोध का करेन? पण कुणी समजूनच घेतलं नाही, प्रयत्नच केला नाही. मला काय म्हणायचं होतं, नमन वाढवण्याचा आहे. मग एका मुलीच्या नावाने नमनाला ओळखलं नाही पाहिजे. तमाशा एका बाईच्या नावाने ओळखला जातो. वाईकर बाईचा तमाशा, सातारकर बाईचा तमाशा, त्याप्रमाणे अमुक अमुकची राजा, लांजाची राजा आणि तमाची राजा, त्या नावाने नमन ओळखू नये म्हणून ते गाणं काढलं होतं. शाहीर मी कधी बोललो नव्हतो असा, पण ह्यांना झोमताय, हरकत नाही. गोवा तुम्ही प्रत्येक गोष्टीचं माझ्या उत्तर आहे. मी माणूस आहे, माझ्याकडून चूक होत असतील, पण मी जास्तीत जास्त विचारपूर्वक गोष्टी मांडतो आणि बोलतो. एवढ्या लोकांची सगळे सकारात्मक आहे, ह्यांना झोमत आहे. नमनाचा काही विषय नाही यांचा, पण नमनातल्या मंत्री असतील यांच्या, त्या हळूहळू काढे आपण बाहेर. हे सगळं बघा उघडं होणार आहे. तर अशा प्रकारे पुढचा भाग काय बोललं म्हणतात, ह्याच्या दाढी काय ढेकून ढेकून, यांना ढेकून मारायला ठेवलंय पार्ट टाइम. मी नाहीतर लांबलं दाढीचा ढेकून कसा दिसेल यांना? नंतर म्हणतात की दाढी, त्यांना उत्तर कळतं गोवानो मागणं भाजलेलं आहे. तेव्हा आता नंतर गोवानो तुमचं ढेकून मारतो, ढेकून दाढीतले झाले. गोवानो दाढी वाढले जरा भाजतो. नंतर गोवान तुम्ही काळे आहे, चोच काळी आहे, पावडर लावतो, फुटी पावडर वाल्याला ठेवलेला आहे मी माझ्यासोबत. त्याच्यामुळे शाहीर पुन्हा एकदा सांगतो, विजय मौलींची माफी मागून आणि जबाबदारीने सांगतो, बाबू रंगलेचा शाहीर उद्या मी म्हणणार. अरे कशाने हिला भरली वो झाड. काय गवळण काय म्हणतात, आम्ही शरण येणार नाही. ह्या फक्त गवळणी लोक आहेत, ज्या ज्या गवळणी शेवटी कृष्णाला शरण आल्या, हे सगळे स्वामी समर्थ नमन मंडळवाले आहेत. असा गवळीचा एक तरी भाग दाखवा की गवळणी शेवटी श्रीकृष्णाला शरण आल्या, असा कोण आहे काय? नाही ना. हे फक्त 24 गवळणी असे आहेत, आणि ज्या ज्या कृष्णाला शरण आल्या त्यांना मोक्ष मिळाला, ह्यांना मोक्ष मिळणार नाही. या आयुष्यभर चटपटतच राहणार. कटिंग शब्द काय आहे? इंग्लिश आहे. इंग्लिश आहे की नाही कटिंग? मला काळा म्हणतात, हे फॉरेनर्स आहेत. यांचं नाव राजन जॅक्सन आहे, बरोबर. आणि शक्तीतूनच कटिंग हा प्रकार नाही. हे नमनाचं शास्त्र सांगतात ना पुरीचं. मी आरक्षणाचं काय बोललोच नाही. नमनात पुरी नको तसं बोललोच नाही. फक्त नमनातल्या पुरींच्या नावाने नमनाची ओळख नाही पाहिजे. अमुक तमुकची राधा, तमुक तमुकची राधा, वाडवडिलांनी पूर्ण मंडळाचं नमन केलेलं आहे. त्या मंडळाच्या नावाने नमनला ओळखलं पाहिजे. नमन पुरीच्या नावाने ओळखलं जातं, तमाशा पुरीच्या नावाने ओळखला जातो, नमन नाही. तमाशा वाईकर बाईंचा तमाशा, सातारकर बाईंचा तमाशा, मग अमुक अमुक बाईचं नमन. आमचं वाडवडी खपून गेलं, यांच्या वाडवडिलांनी नमन केलंय का पहिलं विचारा. नमन केलंय त्याला माहिती असतं. आम्ही नमन केलंय, आम्हाला त्याची म्हणजे त्याची व्याकुलता माहिती आहे, त्याची आत्मीयता माहिती आहे. तुम्हाला फक्त गणपती बाप्पा एवढंच करता येतं, तेवढंच करायचं. तर आणि बरं काय, कटिंग ही कव्वालीत असते, शक्ती तुला चालीला चाल असते.
मान्य शक्तिपुऱ्या कटिंग असते कटिंग कमालीत येतात शक्तिपुऱ्या चालला चाल भागाला भाग मर्माला मर्म मर्माला वर्म हे कटिंग फरक लागलेला आहे जाऊया पुढं हे गण घ्या अरे वंगळ कधीही बोलू नये फळ मिळत हो पश्चातापाच अरे वंगळ कधीही बोलू नये फळ मिळत हो पश्चातापाच काय टाकायचं तुझ्या या शापाचं काय टाकायचं तुझ्या या शापाचं काय होतील मरलेल्या पापाचं